ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनला आता इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच अर्जुन आता त्यांच्याशी बोलायला म्हणून का होईना बाजूला येतो. इन्स्पेक्टर सावंतना आता अर्जुन विचारत असतो की काय झालंय का सगळं, आलाय का तो सिक्युरिटी गार्ड, आपल्याला त्याच्यापर्यंत पण पोहोचायचं आहे कारण तो स्केच आर्टिस्ट येणार आहे ना. तेव्हाच ना अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. मग अर्जुन विचारतो की प्रॉब्लेम काय झाला आहे नक्की. तेव्हाच ना अर्जुनला ते सांगू लागतात की प्रॉब्लेम हा झाला आहे की तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो पळून गेला आहे. मग हे ऐकून तर अर्जुनला धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर सावंतही अर्जुनला तेच म्हणत असतात आणि ते सांगू लागतात की हो मीही तोच विचार करत होतो की त्याच्यापर्यंत ही गोष्ट कळली तरी कशी, मुळात मला तेच कळत नाही आहे. म्हणजे आपण आपल्या परीने प्रयत्न केले होते पण तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो आपल्या ताब्यात आहे ही गोष्ट कशी काय कळली, त्यामुळेच तर हे सगळं झालं आहे. याचा अर्थ नक्कीच कोणीतरी गडबड केली आहे असं देखील इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत असतात. आणि तेव्हाच ना अर्जुन आता या सगळ्याचा विचार करू लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मग अर्जुन म्हणतो की फोन ठेवून आता ह्या गोष्टी तर सायलीला सांगायला नको, कारण ऑलरेडी सायली जी आहे ती टेन्शनमध्ये आहे आणि जर आपण या सगळ्या गोष्टी काही सायलीला सांगायला गेलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा या गोष्टी आपण सायलीपासून लपवूया. सायली एकतर ऑलरेडी विचार करत असते की काय झालं असेल आणि काय नाही ते नाही ते विचारणा तिच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहत असतात आणि त्यामुळेच ना थोडासा का होईना आता ती विचार करत असते. तेच आता अर्जुन तिच्याकडे येतो आणि अर्जुन सायलीला विचारतो की काय झालं आहे बायको तुला. तेव्हाच ना सायली म्हणत असते की काहीच मला कळत नाही आहे, ती अचानक आली आणि त्यामुळे घरात सगळं काही चांगलं चाललेलं होतं ते सगळं काही उद्ध्वस्त झालं एवढं मला तर दिसते, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे अर्जुन जो आहे तो कसं सायलीला शांत करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की नको इतका विचार करू. तेव्हाच ना सायली अर्जुनला म्हणत असते की विचार कसं करणार नाही, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. बघा ना ती आली अचानक आणि या सगळ्या काही गोष्टी झाल्या. मला तर असं वाटतं की एकदा जाऊन ये ना आईंशी बोलून घ्यावं, त्याशिवाय सगळ्या काही गोष्टी समजणारच नाही आहेत. मी एकदा जाते आणि आईंशी बोलून घेते, नाहीतर आई ना तोच विचार करत बसल्या असतील, असं देखील आता सायली अर्जुनला सांगत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की काही गरज नाही आहे, तू आईकडे गेलीस आणि तेच सगळं काही बोलून दाखवलंस तर तिच्या डोक्यात ते विचारही नसतील आणि ते विचार येत राहतील, त्यापेक्षा तू कुठेही जाऊ नकोस, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तेच आता इकडे सायलीला अर्जुन म्हणत असतो की मला सांग की तुझं काय झालं, तुला काय काय गोष्टी आठवत होत्या तन्वीबद्दलच्या त्या पुन्हा आठवायला लागल्या आहेत का. सायली म्हणते त्या सगळ्याबाबत तर माझा गोंधळ झालेला आहे, आता तर मला काहीच आठवत नाही, त्यामुळे घरात आपण काही सांगूही शकत नाही आहे. कसं पोचणार आहोत आपण तन्वीपर्यंत आणि त्या सगळ्या गोष्टींपर्यंत. मग आता ना तिला प्रतिमा आत्यांनी ज्या ज्या काही गोष्टी लहानपणीच्या तन्वीच्या दाखवलेल्या होत्या ना त्या सगळ्या काही गोष्टी ना आठवू लागत असतात. मग त्याच सगळ्या गोष्टींबद्दल ती अर्जुनसोबत शेअर करत असते. मग तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की आपण एक काम करूया, माझ्याकडे ना तन्वीचं गाठोडं आहे, त्या गाठोड्यामधील काही गोष्टी म्हणजे मागे बघ तू बोलत होतीस की तुला फोटो बघितल्यानंतरसुद्धा काहीतरी जाणवतं, मग आता तसंच जर त्या गोष्टी बघितल्या तर तुला काही क्लिक होतं आहे का, हे बघायचं का, असं देखील आता अर्जुन सायलीला बोलत असतो. त्यावर सायली म्हणत असते की खरंच आहे का तुमच्याकडे तन्वीचं गाठोडं. अर्जुन म्हणतो की हो आहे. तेव्हाच ना सायलीच्या डोक्यामध्ये ते विचार सुरू असताना प्रियाचेही डोक्यामध्ये विचार येऊ लागतात. प्रियाने काय काय येऊन तमाशा केलेला आणि एक एक शब्द आता तिला आठवू लागतो आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता इकडे ती खूप जास्त गोंधळून गेलेली असते. तेव्हाच दुसरीकडे अश्विन जो आहे तो बसलेला असतो आणि त्यालासुद्धा या सगळ्या काही गोष्टी आठवू लागतात आणि मग तोही आता या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातो. मग तेव्हाच तिथे कल्पना आलेली असते आणि कल्पना जेव्हा तिथे येते तेव्हा ती अश्विनला आता येताना नाश्ता घेऊन आलेली असते. अश्विन कारण रूममधनं जराही बाहेर आलेला नसतो आणि त्याचसाठी मग ती विचार करते की निदान आपण तरी रूममध्ये त्याला घेऊन जाऊया जेणेकरून तो काहीतरी खाऊन घेईल, आणि म्हणूनच मग ती रूममध्ये गेलेली असते आणि अश्विनला खायला वगैरे देत असते.
तेव्हाच अश्विन जो आहे तो मात्र म्हणत असतो की मला भूक नाही आहे आई. पण तरीसुद्धा ना आता कल्पना ऐकत नसते. शेवटी कल्पना ही एक आई आहे आणि तिलाही आता कळतं की आपल्या मुलाला काय हवं आहे आणि काय नको ते. आणि म्हणूनच मग आता ती त्याला म्हणत असते की मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तेव्हाच ना तोही तिला म्हणतो की आई राहू दे ना. पण तेव्हाच ना इकडे अश्विनला ती म्हणत असते की मला माहिती आहे तू कोणत्या गोष्टीचा विचार करतोयस. नको करून घेऊस एवढा त्रास. मला कळते की ती येऊन गेली, बोलून गेली. पण मला एक सांग की तुला जर बाळ होणार असेल तर ते बाळ का नको आहे? ती एवढं सांगते ना की ते तुझं बाळ आहे करून. त्यावर अश्विन सांगतो की नाही, ते बाळ माझं नाही आहे. कारण मला 100% खात्री आहे ते बाळ माझं नाही आहे. कारण ती मुलगी तुला माहिती आहे ना कशी आहे ते. तिला जर काही हवं असेल ना तर ती माझ्या नावावर खपवेल. पण मला माहिती आहे ना की या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे मला ना या भानगडीत पडायचंच नाही आहे ना. मला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. मी आता या सगळ्या काही गोष्टी ना सोडून द्यायचंच ठरवलं आहे. त्यामुळे नको मला या गोष्टींची आठवण करून देऊ, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे, नकोच तर या गोष्टीचा विचार करू. तुला जर त्रास होत असेल तर. अश्विन म्हणतो की हो, मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आणि त्यामुळेच ना मला या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पना जी आहे ती कसं आता त्या अश्विनला सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. कारण तिलाही तेच वाटत असतं की अश्विनने स्वतःला सावरावं. उगाच या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नये. अश्विनने आता बाळ स्वीकारायला नकार तर दिलेला असतो. पण सोबतच ना इकडे या ज्या काही सगळ्या काही गोष्टी असतात ना त्या सगळ्या काही गोष्टी सारख्या आठवत राहत असतात. म्हणूनच मग तीही त्याला सांगत असते की तूही स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे अश्विन आईला म्हणजेच कल्पनाला सांगत असतो की तूही या गोष्टींचा विचार करू नकोस आणि जास्त डोक्यात या गोष्टी आणूही नकोस. असं बोलून तो आता कल्पनाला समजावत असतो. कल्पना ही मायेनं आता त्याला जवळ घेते, त्याला भरवते. जेणेकरून तिलाही असं वाटतं की बिचाऱ्याला आता असं जवळचं असं कोण नाही आहे, निदान आपणच आहोत, आपणच तिला सावरून घ्यायला हवं, असंच आता वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती मात्र आता सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघत असते. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी तिने बाहेर काढलेल्या असतात ना तेव्हा आता ती एक एक करून बघत असते. आणि तन्वीचा फोटो, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी या सगळ्या काही तिच्या नजरेसमोर येत असतात आणि ती त्या घेऊन बसलेली असते. आणि तेव्हाच ना खूप जास्त त्रास जो आहे तो तिला होऊ लागतो. म्हणजेच भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आठवू लागतात. आणि जेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता ती एकटक त्या सगळ्या गोष्टींकडे बघत असते. तेव्हाच अर्जुन तिला विचारतो की काही आठवतंय का, काही जाणवतंय का तुला? तेव्हा सायली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात या आधीसुद्धा आणि तेव्हासुद्धा मला हेच वाटायचं की या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि आताही मला तेच वाटते. मला वेगळं काही असं वाटत नाही आहे, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग काय ते सगळ्या काही गोष्टी ती एक एक करून बघत असते. आणि मग तेव्हाच ना इकडे विचार ती करते आणि म्हणते की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, मला कळते. पण पुढे काय मला हे नाही कळत आहेत ना की तन्वीबरोबर मी काय काय केलं होतं ह्याच्या आणि तन्वीसोबतच्या आठवणी ह्या सगळ्या गोष्टी आठवत नाही आहेत. नाहीतर आठवल्या असत्या ना तर सगळंच काही सोपं झालं असतं. पण हे सगळं नाही आठवत आहे ना, म्हणून तर सगळं अवघड होऊन बसलेलं आहे, असं देखील आता अर्जुनला ती सांगत असते. मग अर्जुनही आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. सायलीला तो म्हणत असतो की ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा व्यवस्थित विचार करूया. अजून काही गोष्टी घडतायत का, अजून काही आठवतंय का, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघूया, असंही आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे आता राकेश जो आहे तो भेटायला आलेला असतो नागराजला. आणि नागराजला भेटायला आल्यानंतर तो काल रात्री घडलेला सीन सांगतो. म्हणजेच काय तर काल रात्री ज्या ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या सगळ्या काही आठवू लागतात. आणि तो सांगतो की मी काल ना सायलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि मी थोडक्यात वाचलो, नाही तर मी पकडला गेलो असतो, असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही सांगतो ना तेव्हा मात्र आता नागराजने तर त्याच्या जोरात कानाखालीच वाजवलेली असते. मग राकेश म्हणत असतो की काय झालंय डॅड, असं का करताय तुम्ही? मग तेव्हाच ना अरे मूर्ख माणसा, मी तुला सांगितलंय की त्याचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपल्याला बरबाद करायचं
करायचं आहे, याचा अर्थ संपवायचं आहे असं नाही सांगितलं आहे मी तुला. जरा डोकं लावून काम कर. तुला माहीत नाही ते सायली अर्जुन किती पोचलेले आहेत ते. अरे एवढ्या एवढ्या गोष्टींवर ना सगळ्याचा सोक्षमोक्ष लावतील ते. आणि मग काही तू पकडला जाशील. बरं झालं रात्री पकडला गेलाच नाही. पकडला गेला असतास ना तर आज तू माझ्याबरोबर इथं खितपत पडला असतास. काय गरज आहे रे तुला हे सगळं करायची. एक तर तुझ्याकडनं मला आशा आहे आणि तूच असं करतोय. आणि तुला जर काही झालं तर मग मी काय करायचं आहे. मी काय इथेच कायमचं जेलमध्ये चढायचं आहे का. अरे तुला त्याच्यासाठी मी बोलवलं आहे ना. आणि मग तू असं काय कामं करतोय असंही आता त्याला तो म्हणत असतो. तेव्हा तो म्हणतो की बाबा सॉरी, पुन्हा अशा चुका होणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी करतो तुमच्यासाठी पण काहीतरी. असं आता जो राकेश आहे तो आता बोलून इकडे या नागराजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. नागराजने खास आहे ना स्वतःची सुटका करण्यासाठी आपल्या मुलाला बोलवून घेतलेलं असतं. त्यातच तो बोलतो की तूच जर असं करायला लागला तर त्या महिपतकडे जाऊन भीक मागायची का. मी तो महिपत पण सुधारला आहे. तो महिपत पण आता काहीच अशी कामं करत नाही आहे. मग मी काय करणार आहे. तुला काही गोष्टी कळत आहेत का. असं बोलून आता नागराज त्या राकेशच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकायचं काम करत असतो. नागराज आता जेव्हा राकेशला या सगळ्या काही गोष्टी समजावतो ना तेव्हा मात्र आता राकेश जो आहे तो ह्या गोष्टी समजतो आणि तो विचार करतो की बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी जशा पद्धतीने सांगितल्या जातात त्या आता खरंच विचार करण्यासारख्या आहेत. आणि मग इकडे दुसरीकडे सायली जी आहे ती थोडी अशी नाराजच बसलेली असते. मग अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना काहीच कळत नाही आहे. मी आता ना टेन्शनमध्ये आहे, कारण मला ना काही गोष्टी लक्षातच येत नाही आहेत की काय करू आणि काय नाही ते. त्यामुळेच ना मला ना समजत नाही आहे मी कसं लक्षात आणू की मीच तन्वी होते. माझ्याकडे काहीच गोष्टी अशा नाही आहेत. आता पहिल्यांदा तरी काही ना काही आठवायचं, पण आता आठवत नाही आहे. मग तुम्ही थोडा विचार करा ना, तुम्ही थोडं मला सांगा ना, मी कसं करू मॅनेज. मग तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की आपण आहे ना ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या काही का होईना थोड्या थोड्या रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. मग बघ सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, नको काळजी करूस असंही बोलून तो आता तिला शांत करण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हाच ना सायलीला त्रास होत असतो. ती म्हणत असते की माझ्याच नशिबात ना आईबाबांचं सुख नाही आहे. मग अर्जुन विचार करतो की नाही, मी माझ्या बायकोला असं रडत नाही पाहू शकत, कारण याआधीसुद्धा त्याने ना सदा आणि मैनाला कसं कसं शोधून आणलेलं होतं आणि त्यातच आता ह्या सगळ्या गोष्टी नाही. मग आता तो तिला जवळ घेतो आणि तिला ना आरशामध्ये बघायला लावतो. आरशामध्ये जेव्हा दोघंही जण बघत असतात ना तेव्हा सायलीला तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, ही जी आहे ना ही माझी मैत्रीण आहे तन्वी. आणि ही तन्वी जी आहे ना तिच्यासोबत आहे ना मी लहानपणी खूप जास्त मस्ती करायचो. आमची एन्जॉयमेंट जरा वेगळीच होती. आम्ही ना एक वेगळ्याच पद्धतीने मजा करायचो आणि ते दिवस आठवले ना तर खूप भारी वाटतं. आणि आता या सायलीचं आणि माझं बॉन्डिंगसुद्धा ना काही वेगळं नाही आहे, सारखंच आहे. तुला सांगतो अगं काही काही गोष्टी आहेत ना आमच्या त्या परफेक्ट जुळतात बघ. म्हणजे कधी तू विचारही केला नसशील एवढ्या सगळ्या गोष्टी परफेक्ट जुळतात. म्हणजे तन्वी असल्याचा हाच एक आमच्याकडे असलेला मोठा पुरावा आहे असंही आता तो म्हणत असतो. तेव्हाच ना सायलीच्या चेहऱ्यावर कुठेतरी आता हसू फुललेलं असतं आणि हे सगळं बघूनच ना आता सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते. मग अर्जुनही तिला म्हणतो की बघ आता एक एक गोष्टी ना कशा समोर आणून कसं सगळं सत्य समजतं येते. मग तेव्हा तर तुला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल ना, बरोबर ना. मग तेव्हा तरी माझी बायको खुश ना असंही बोलून ना आता अर्जुन ना तिला हसवायचा, तिच्यासोबत छान वागण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून त्यालाही असं वाटतं की आपण सायलीला थोडंफार का होईना हसवूया, तेव्हाच तिच्या चेहऱ्यावरची कळी खुलेल. आणि मग तेव्हाच काय सायलीचा चेहरा आता अगदीच ना आनंदाने बहरून आलेला असतो आणि सायली एकटक आता अर्जुनकडे पाहतच राहते आणि ती म्हणत असते की तुम्हाला ना काही सांगायलाच नको, म्हणजे तुम्हाला ना मला हसवता एकदम परफेक्ट येतं. तुम्हाला कळतं की मी कुठेतरी हरवली आहे. मग तेव्हा सायली अर्जुनकडे पाहून हसते आणि अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि एवढा खूप सुंदर
तर असा सीन यांचा चाललेला असतो. सायलीला आता अर्जुन देखील समजावतो आणि तिला म्हणत असतो की बायको, नको विचार करूस या सगळ्या गोष्टीचा, मी आहे कायम तुझ्यासोबत आणि तुला तुझे आईबाबा मिळवूनच देईन. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की महिपत जो आहे तो आता इकडे बसलेला असतो आणि महिपत हा एक एक करून त्या मुलीचं सगळं बोलणं ऐकत असतो. कारण त्या मुलीने ना जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, म्हणजेच तिला जे आश्रम बांधायचा आहे त्याचं सगळं प्लॅनिंग तिने केलेलं असतं आणि या सगळ्याबद्दल ती आता सांगत असते आणि महिपत तिला सांगत असतात की बघ, तू ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आहेस त्या एकदम बरोबर आहेत, पण मला काय म्हणायचं आहे की बघ, ह्या ज्या गोष्टी केल्यास त्या परफेक्ट आहेत, पण त्यापेक्षा ना इकडे ना अन्नछत्रसुद्धा पाड. म्हणजे कसं अन्नछत्र असेल ना तर कसं जी काही माणसं येतील ती उपाशी जायला नकोत ना, एवढंच मला वाटतं. प्रत्येकाने 2 घास तरी खायला हवेत, कारण या आश्रमामध्ये आपल्याकडे लोक येतात, आशेने येतात आणि मग ती उपाशी पाठवायची मला वाटत नाही. भक्तांना खायला भेटला पाहिजे, असंही आता महिपत जो आहे त्या मुलीला बोलत असतो. त्याबरोबर आता ती मुलगीही म्हणत असते की हो हो, तुम्ही म्हणताय ना तर आम्ही एवढंही करतो, असंही आता म्हटलेलं असतं. मग महिपत जो आहे तो ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलत असतो तेव्हा ती मुलगी ह्या सगळ्यासाठी सगळं काही करायला तयार असते आणि तेव्हाच ना महिपत जो आहे तो या सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलत असताना सचिनही सगळं ऐकत असतो. सचिनला असं वाटत असतं की नेमकं ह्यांचं चाललंय तरी काय, आणि ही मुलगी आपला एवढा वेळ वाया घालवून, एवढा वेळ खर्च करून इथपर्यंत आलेली आहे आणि सोबतच एवढं सगळं काही करते. जेव्हा महिपतला फोन येतो, महिपत फोनवर बोलायला बाजूला जातो, तोपर्यंत ना आता ह्या मुलीने ना तेच थांबलेली असते. तेव्हा सचिन तिला म्हणत असतो की तू जे काही करतेस त्यामध्ये म्हणजे तुला म्हणजे असं नाही वाटत का की जास्त काहीतरी होते, किती खर्च जातो आहे तुझा साधारण ह्या सगळ्यामध्ये. तेव्हा ती म्हणते की 1-2 कोटी. बापरे, 1-2 कोटी तुझा खर्च होतो आहे आणि तरीसुद्धा तू करतेस, म्हणजे तुझं काही प्रॉफिट आहे का याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणते की मी आज जे काही आहे ना ते ह्या महिपत बाबांमुळे मला या सगळ्या काही गोष्टी भेटलेल्या आहेत आणि मग त्याच महिपत बाबांना मी कसं काय एकटं सोडू, आणि त्याचसाठी ना मी हे सगळं काही करते. मग जर आपल्याला एका गोष्टीतून प्रॉफिट होत असेल तर पुढे जाऊनसुद्धा आपल्याला ह्या सगळ्या काही गोष्टी भेटतीलच की, असंही आता ती इकडे असणाऱ्या सचिनला बोलत असते. मग सचिनही आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सचिनला समजतात तेव्हा सचिन विचार करतो की या सगळ्याचा तर आपल्याला लई मोठा फायदा होणार आहे आणि तो फायदा करून घ्यायचाच, असंही विचार करून ना तो त्या मुलीकडे बघतो. कारण जर आपण ह्या महिपतच्या या एवढ्या बहुगुणी बाबाचा जर फायदा होत असेल तर कशाला हे करायचे, जाऊ दे, त्यांना काही करायचं आहे ना ते करू दे, पण आपण सुद्धा यामध्ये आपला फायदा करून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी या सचिननं ठरवलेल्या असतात. आणि त्यामुळेच ना सचिन आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तो खूप जास्त खुश असतो, कारण त्याला वाटत असतं की चला फायनली आपल्याला जे हवं आहे ना ते कसंही करून आपण मिळवूया. ते दुसरीकडे आता अर्जुन जो आहे ना तो आता सायलीला एका जागेवर बसवतो आणि मग काय व्हाईट बोर्डवर नेहमीप्रमाणेच ना त्यांना ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्यांचं व्यवस्थितपणे विभाजन. म्हणजे आता तो पहिल्यांदा बोलतो की आपण DNA टेस्ट करून घेऊया, DNA टेस्ट केली का आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळतील. तर सायली म्हणत असते की प्रियाच्या वेळेला जसा आपण मार्ग अवलंबला होता, कोणालाही न सांगता हळूच सगळं काही केलं होतं, तसंच आपल्याला आताही करायचं आहे. त्यामुळे प्लीज काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कोणाला कळायला नको, असंही सायली अर्जुनला म्हणते. कारण पुन्हा यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, काही घडू शकतं, म्हणजे कधीही कोणत्याही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते. अर्जुन म्हणतो की नको काळजी करू, आपण जे काही करणार आहोत ते एकदम हळू आणि आरामात करूया, कोणालाही त्याच्याबद्दल काही कळणार नाही. त्याचबरोबर आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की आपण अजून अशा काही आयडियाज घेऊया जेणेकरून आहे ना या सगळ्याचा त्रास जो आहे तो तुला होणार नाही. म्हणजे आपण आहे ना अजून काही गोष्टींचा असा विचार करायचा आहे की ज्या ज्या काही गोष्टी तू माझ्यासोबत घालवलेल्या आहेस ते प्रसंग तर मला आठवत आहेत, मग ते सगळे प्रसंगाला मी लिहून घेतो आणि तेच प्रसंग आपण रिक्रिएट करूया आणि ते रिक्रिएट केल्यावर तुला काही गोष्टी आठवत आहेत का त्याचा तू विचार कर, असंही अर्जुन आता तिला म्हणत असतो. अर्जुनचं बोलणं आता तिलाही पटतं. मग तीही म्हणत असते की हो हो चालेल, आपण असं काहीसं करूया. मग आता अर्जुन आहे ना त्याच्या मागे असलेल्या व्हाईट बोर्डवर एक एक गोष्ट
गोष्टी लिहायला सुरुवात करतो, कारण त्यालाही हेच वाटत असतं की आपण ना निदान या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मांडल्या तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सायलीपर्यंत पोचवता येतील आणि सायलीला ती तन्वी असल्याच्या गोष्टीसुद्धा कळतील आणि मग आपण या सगळ्या इझिली करू शकू असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता पुढे पाहायला मिळत असतं की सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही बाजूला व्हाल तर काय लिहिलं आहे व्हाईट बोर्डवर ते मला दिसेल ना, व्हा ना बाजूला. मग आता ती बाजूला व्हायला सांगत असते आणि तेव्हाच ना अर्जुन जो आहे तो काही गोष्टी म्हणजेच त्याच्यासोबत घालवलेले प्रसंग, आईस्क्रीम, लॉकेट, त्याचसोबत आता सेंटेड इरेझर या सगळ्या गोष्टी सायलीला वाचून दाखव. सायली म्हणते की हे सगळं काय आहे. मग अर्जुन सांगतो की अगं हे सगळे प्रसंग ना तू माझ्यासोबत घालवलेले. चल आता आपण पहिला प्रसंग रिक्रिएट करूया, तो म्हणजे आईस्क्रीम. मग आता आईस्क्रीम त्यांचं ठरलेलं असतं हे रिक्रिएट करायचं. तेव्हाच ना मग सायली म्हणते की कसं. मग अर्जुन आणि सायली किचनमध्ये जातात आणि त्याच वेळेला लहानपणीची गोष्ट सायलीला परफेक्ट आठवते. म्हणजे अर्जुनही हळूच असाच कोणाची नजर चुकवून दोघंही जण जायचे आणि किचनमध्ये बसूनच ना ती लोकं आईस्क्रीम वगैरे खायचे आणि सेम सगळं काही आठवतं आणि ते आईस्क्रीम वाटीत वगैरे न काढता डायरेक्ट असाच डब्बा घेऊन खायचे आणि त्यात तर खरी मजा आहे असं म्हणून ती लोकं आता एकदम आनंदाने हसायचे आणि हाच सगळा प्रसंग सायलीला आठवतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे सेम आपल्याबरोबर या आधीसुद्धा घडलेलं आहे असंही अर्जुन म्हणतो आणि तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की बरोबर आपल्याला ह्या गोष्टी आठवत आहेत आणि ह्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या आहेत. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.